लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली। नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। गुजरातमधील एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला। 70,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। आरोपी महिलेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या लुटेरी दुल्हनला सीताबर्डी पोलिसांनी अखेर अटक केली। गुजरातमधील एका तरुणाला नागपुरात बोलावून त्यांच्याकडून 70,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने उकळल्याचा प्रकार झाला। मुख्य सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे हिला अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। इतर आरोपींचा आता शोध सुरू आहे। जे पीएसआय तपासी अधिकारी आहे पीएसआय महेंद्र वासनिक यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर महिला कुठे येणार आहे। तात्काळ त्यांनी स्टाफसह जाऊन त्या महिलेला ताब्यात घेतला आणि त्याला अरेस्ट करून काल माननीय न्यायालयात हजर केलं असता माननीय न्यायालयाने 5 दिवसाचा पीसीआर दिलेला आहे। आता या पीसीआर दरम्यान सदर महिलेसोबत अजून कोण कोण पुरुष आणि महिला होते, यांची गँग आहे किंवा काय आहे, याच प्रकारचे गुन्हे यांनी यापूर्वी कुठल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेले आहे किंवा या महिलेवर काय काय गुन्हे दाखल आहेत याची आम्ही सखोल माहिती घेत आहोत। म्हणजे लुटेरी दुल्हन अशा स्वरूपातच हे प्रकरण आहे। खानदेश एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। नंदुरबार मार्गे धावणारी खानदेश एक्सप्रेस 6 दिवस धावणार आहे। खासदार गोवाल पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले। नंदुरबारहून मुंबईकडे नियमित प्रवास करणाऱ्यांना हा दिलासा आहे। नंदुरबार मार्गे धावणारी खानदेश एक्सप्रेस आता आठवड्यातील 6 दिवस धावणार आहे। खासदार गोवाल पाडवी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला। या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, राजकीय पदाधिकारी तसेच मुंबईकडे नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे। नंदुरबार जिल्ह्याचे तरुण तडफदार खासदार सन्माननीय गोवाल पाडवी साहेब यांच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे आज या ठिकाणी खानदेश एक्सप्रेस जी 3 दिवस फक्त जात होती ती 6 दिवसासाठी कंटिन्यू करण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे आणि त्याला फ्लॅगिंग करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। वळूयात पुढील महत्वाच्या बातमीकडे। अत्याचार प्रकरणातील आरोपी उमेश माने फरार आहे। उमेश मानेवर 10 दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उमेश मानेकडून जीवितास धोका असल्याची आता पीडितेच्या माध्यमातून माहिती मिळाली। धक्कादायक अशी घटना बीडमध्ये घडली होती। पीडित महिलेचं पोलीस अधीक्षकांना आता निवेदन देण्यात आलं। उमेश माने आरोपी त्यानं माझ्यावर बलात्कार केला आणि बळजुबरीने बलात्कार झालेला आहे। बळजुबरी करून माझे व्हिडिओ हे काढले त्याने। मग त्याच्या मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, मग तक्रार दिली तिथं। मग तक्रार दिल्याच्या नंतर मग 18 दिवस झाले आज। मग त्याला अटक का झाली नाही तर माझ्या मुलांना मला भीती आहे त्याच्यापासून। जर ते जर कुठून जर आलं मारलं तर भीती आहे, मला भीती वाटते त्याची। मग त्याला लवकर अटक करण्यात यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।